सुरुवातीला बातमी पुण्यातनं आहे। पुणे शहरातल्या सारसबागेमध्ये दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या 28 वर्षांपासून इथे हा कार्यक्रम होत असतो। अशातच यंदा या कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला। या धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा विचार आयोजकांनी केला होता। मात्र पोलिसांनी बंदोबस्त ठेवत सतर्कता बाळगण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा कार्यक्रम पार पडतोय। इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सारसबागेला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पुण्यातील सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट पाडव्याचं यंदाचं 28वं वर्ष आणि गेले 28 वर्ष झालं ज्या उत्साहाने तरुणाई रस्त्यावरती येते त्याच उत्साहाने आज देखील असंख्य तरुण तरुणी हा दिवाळी पहाटचा जो पाडवा आहे तो सेलिब्रेशन करण्यासाठी तो उत्साहात मनवण्यासाठी या ठिकाणी सकाळपासून गर्दी या सगळ्या पुणेकरांनी केलेली पाहायला मिळते। खरं तर सारसबागेतलं जे गणपतीचं मंदिर आहे आणि त्या गणपती मंदिरात जी सारसबाग आहे त्या सारसबागेत दिवाळी पहाट पाडव्यानिमित्त अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते। सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन गेल्या 28 वर्षांपासून केलं जातं आणि यंदाही तीच गर्दी पुण्यातल्या या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला पाहायला मिळते। त्यासह जे सारसबागेतलं तळ्यातल्या गणपतीचं मंदिर आहे त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देखील असंख्य पुणेकर या पाडव्याच्या निमित्ताने जमत असतात आणि आता देखील मोठी गर्दी दरवर्षीप्रमाणे पडलेली पाहायला मिळते। खरं तर यंदाच्या दिवाळी पहाटला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता। काही जिहादी शक्ती किंवा जिहादी लोक येऊन ही संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप करत यंदा हा दिवाळी पाडवा होऊ देणार नाही असा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्यानंतर आयोजकांनी खरं तर हा दिवाळी पहाटचा जो पाडव्याचा कार्यक्रम असतो तो रद्द करण्याचा निर्णय आधी घेतला होता, पण त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गेले 28 वर्ष सारसबागेत होणारा हा दिवाळी पहाट पाडवा कार्यक्रम जो आहे तो घेण्याचं आयोजकांनी ठरवलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या सारसबागेत तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर तरुणाई फटाक्यांची आतिषबाजी करत या सारसबाग परिसरात जमत असते। खरं तर चायनीज दिव्यांना बंदी असलेली पाहायला मिळते, पण पहाटे 4-5 वाजल्यापासून चायनीज दिव्यांची खरं तर चायनीज दिवे या ठिकाणी उडवले जात आहेत आणि केवळ पुणे शहरातून नाही तर पिंपरी चिंचवड शहर असेल, पुणे आजूबाजूचा पुण्याचा परिसर असेल त्या सगळ्या परिसरातून असंख्य पुणेकर आज हा दिवाळी पहाटचा जो कार्यक्रम आहे तो साजरा करण्यासाठी याच सारसबागेत जमत असतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावरती उतरलेले आहेत। फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, चायनीज दिवे उडवले जाते, त्यासह जे सगळ्यात आवडतं सगळ्यांचं फोटो सेशन आहे ते फोटो सेशन देखील मोठ्या प्रमाणात या सारसबाग परिसरात या दिवाळी पहाट पाडवा कार्यक्रमानिमित्त होताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर याच संदर्भातले अपडेट आपण घेऊयात। पुण्यातनं आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, दिवाळीच्या दिवशी किंवा पाडव्याच्या दिवशी पहाटे तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेणं म्हणजे पुणेकरांसाठी एक शास्त्र मानलं जातं। त्यामुळे आज कितीही कोणी काही कसल्याही धमक्या आल्या तरी पुणेकरांनी या सगळ्या बाजूला सारत किंवा त्याकडे दुर्लक्ष करायला आज पुन्हा एकदा गर्दी केलेली आहे। तिकडचं काय वातावरण? श्वेता, पहिल्यांदा तर न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना आपण या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शुभेच्छा देऊ। आणि मी सध्या सारसबागेत आहे जिथं गेली 28 वर्षापासून दिवाळी पाडवा पहाटचा जो कार्यक्रम होतो तो कार्यक्रम यंदा घेऊ नका असे धमक्या या आयोजकांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आल्या होत्या। खरं तर जिहादी शक्ती यामध्ये घुसत असल्याचा आरोप या हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता आणि 2 दिवसांपूर्वी याच सारसबागेत परंपरेनुसार 28 वर्षापासून होणारा दिवाळी पहाटेचा जो कार्यक्रम आहे दिवाळी पाडव्याचा तो रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता, पण त्यानंतर पुणे पोलिसांनी मध्यस्थी करून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडू असं आश्वासन दिलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर बरोबर 6 वाजता गोवर्धन पहाट दिवाळी 2025 या पाडव्याच्या पहाटेला सारसबागेत सुरुवात झालेली पाहायला मिळते। असंख्य पुणेकर आता या सारसबागेत जमत आहेत। खरं तर दरवर्षी पहाटे 4-5 वाजल्यापासून सारसबागेच्या अवतीभोवती असंख्य तरुणी हा दिवाळी पहाटचा जो पाडव्याचा कार्यक्रम आहे तो साजरा करण्यासाठी जमतात। मोठी आतिषबाजी तरुणाईकडून केली जाते आणि पहाटेचा जो पाडव्याचा कार्यक्रम आहे दिवाळी पहाट ज्याला म्हटलं जातं
तो देखील निसंकोचपणे या ठिकाणी सुरू आहे. पोलिसांनी तितकाच मोठा बंदोबस्त ठेवलाय. कुठलाही अनुचित प्रकार या सारसबागेत घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. खरं तर ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी इशारा दिला होता की पहाटेचा हा कार्यक्रम करू नका, त्यांना देखील पोलिसांनी बोलून घेतलं होतं. त्यांना देखील समज पुणे पोलिसांनी दिली होती. पण पुणेकरांनी मात्र आता या सगळ्या परिसरात मोठी गर्दी पहाटेपासून केलेली आहे. आणि याच सारसबागेचं वैशिष्ट्य म्हणजे याच सारसबागेत तळ्यातला गणपती देखील जो आहे, सिद्धिविनायक सारसबाग मंदिर ज्याला म्हटलं जातं. आणि पाडव्याच्या दिवशी अगदी दिवाळीचे 4ही दिवस पहाटेपासून पुणेकर या गणपतीच्या दर्शनासाठी देखील मोठी गर्दी करत असतात श्वेता. आणि तीच गर्दी आज पहाटेपासून या मंदिरात दिसते मनोभावानं. बरोबर 7:15 वाजता बाप्पांची आरती पार पडली. आणि आता सारसबागेतल्या या बागेमध्ये दिवाळी पहाटचा जो पाडव्याचा कार्यक्रम आहे तो देखील तितक्याच उत्साहाने पार पडतो. आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला सारसबागेतलं जे बाप्पांचं मंदिर आहे तिथे देखील पुणेकरांनी मोठी गर्दी या सगळ्या परिसरात केलेली पाहायला मिळते. अभिजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.